नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या 10th स्टँडर्डमध्ये तुमचं हार्टली वेलकम. 9th मधून तुम्ही 10th मध्ये पास झालेलंच आलेलंच आहात. मग आता आपल्याला या वर्षी या 10th स्टँडर्डमध्ये नेमकं करायचं काय? असं काहीतरी करायचं आपल्याला की जेणेकरून एक चांगले पर्सेंटेज आपल्याला मिळायला पाहिजे. नुसतं पर्सेंटेज मिळून पण उपयोगाचं नाही. त्यातलं प्रत्येक कंटेंटचा, प्रत्येक कन्सेप्टचा आपलं अंडरस्टँडिंग नीट व्हायला पाहिजे. जर ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण नीट समजावून घेतलं तर उद्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या एक्झाम्स देणार आहात, जसे की जेईई, नीट, यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचणी येणार नाही. म्हणून प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करा. जर नाही कळालं तर ते समजेपर्यंत ते विचार, चर्चा करा. आमच्याशी तुम्ही चर्चा करा, तुमच्या स्कूलमधल्या टीचर्सना तुम्ही विचारा, जेणेकरून कुठलाही कन्सेप्ट, कुठलाही पार्ट तुम्हाला कळालेलं नाही असं राहता कामा नये. ओके, तर आता पुढचा भाग आपण असं बघूयात की क्वेश्चन पेपरचं पॅटर्न नेमकं कसं असणार, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स असणार आहेत, ऍक्टिव्हिटीज काय असणार आहेत, एमसीक्यूज काय असणार आहेत, अनसीन सम्स कोणते कोणते असणार आहेत, कुठे विचारणार आहे, त्यानंतर थेरम्स कुठे विचारतात, त्यानंतर कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स अलॉट झालेले असतात, मग किती मार्क्स असेल तर आपण ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. आपण एमसीक्यूच्या बाबतीत आपण सांगायचं राहिलं तर त्याचे जे अल्फाबेट्स आहेत ABCD ते आता लिहिणं बंधनकारक आलेलं आहे. तर यासाठी या सगळ्या बाबतीचं चर्चा आपण या पार्टमध्ये आपण करणार आहोत. आफ्टर दॅट पार्ट 1, पार्ट 2 यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स येत असणार आहे, त्या प्रत्येक टॉपिकला किती किती मार्क्सचं अलॉटमेंट झालेलं आहे याही बाबतीत आपण चर्चा करूयात. मग त्यानंतर 40 मार्क्स पार्ट 1, 40 मार्क्स पार्ट 2 आणि 20 मार्क्स इंटरनल. या 20 मार्क्स इंटरनलचं प्रोसिजर काय असणार आहे या बाबतीचं चर्चाही आपण पुढे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर आउटलाईन ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे आपण 10th स्टँडर्डमध्ये क्वेश्चन पेपरला आपण फेस करणार आहोत त्याचं हे स्ट्रक्चर आहे. ते मॅथ्स 1 साठी पण असणार आहे आणि मॅथ्स 2 साठी पण असणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, 9वीमध्ये तुम्ही याच क्वेश्चन पेपर पॅटर्न प्रमाणे तुम्ही प्रथम सत्राचं परीक्षा दिलेल्या आहात. यामध्ये एकूण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 असे 5 क्वेश्चन्स असतील. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे A B असं त्यामध्ये सब क्वेश्चन्स असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे 3 क्वेश्चन पूर्णपणे सिलॅबसवरतीच असणार आहे. ॲक्च्युली फुल क्वेश्चन पेपर सिलॅबसवरती असणार आहे, म्हणजे टेक्स्टबुकवरती डिपेंड हे 3 क्वेश्चन्स असणार आहेत. यामध्ये क्वेश्चन नंबर 1A MCQचे काही प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 4 प्रश्न असतात, प्रत्येकी 1 मार्क प्रमाणे आपल्याला 4 मार्क मिळतात आणि विथ ऑप्शन्स पण 4. क्वेश्चन नंबर 1B यामध्ये 4 आउट ऑफ 4 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. इथं ऑप्शन नसणार आहे, 1 मार्काचा प्रश्न असतो. मग ह्यामध्येही आपल्याला 4 मार्क मिळणार आहेत आणि ऑप्शनचे पण 4 मार्क. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला ऑप्शन नसणार आहे आणि छोटे छोटे क्वेश्चन्स या ठिकाणी असणार. क्वेश्चन नंबर 2A आणि 3A हे दोन्ही सब क्वेश्चन्स हे ॲक्टिव्हिटी बेसवरती असणार आहेत, हे लक्षात ठेवा. यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी पैकी 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2A मध्ये 2 मार्काला 1 याप्रमाणे आपल्याला 4 मार्क आपण मिळवू शकतो. 6 मार्क्स हे विथ ऑप्शनचे असतील. सिमिलरली क्वेश्चन नंबर 3A मध्ये आपल्याला एकच ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. 2 दिलेले असतात पण 3 मार्कासाठी असणार आहे. आपल्याला 3 मार्क मिळवायचे आहेत पण दिलेले आहेत 2 क्वेश्चन्स असल्यामुळे आपल्याला इथं विथ ऑप्शनचे 6 मार्क. म्हणून क्वेश्चन नंबर 2A आणि
3A हे दोन्हीही सब क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण आपल्याला 4 आणि 3 7 मार्क आपण मिळवू शकतो. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 2B यामध्ये 5 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यापैकी 4 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. इथं 2 मार्काला 1 याप्रमाणे असणार आहेत. इथं आपल्याला एकूण 8 मार्क आपण मिळवू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला 10 मार्काचे विथ ऑप्शनचे गुण असणार आहेत. सिमिलरली क्वेश्चन नंबर 3B. आता 3B जो प्रश्न आहे तो प्रश्न खूप महत्त्वाचं. यामध्ये 4 क्वेश्चन्स विचारले असतील, त्यापैकी 2 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत, म्हणजे 2 एक्स्ट्रा सब क्वेश्चन्स आपल्याला चॉईससाठी असणार आहे. इथं प्रत्येकी 3 मार्काला 1 प्रश्न असतो. इथं 6 गुण आपण मिळवू शकतो. इथं 4 क्वेश्चन्स त्या ठिकाणी असल्यामुळे विथ ऑप्शनचे 12 मार्क्स या ठिकाणी असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ्स 2 साठी क्वेश्चन नंबर 3B मध्ये काही थेरम्स पण या ठिकाणी विचारू शकतात. याच क्वेश्चनमध्ये थेरम्स विचारण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके, जर व्यवस्थित पाहिलं क्वेश्चन नंबर 1, 2, 3 पाहिलं की यामध्ये आपल्याला आपल्या टेक्स्टबुकवरती डिपेंड असलेले हे 3 क्वेश्चन्स आहेत. आणि आता राहिलं क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. या दोन्ही क्वेश्चन्समध्ये आपल्याला टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स विचारणार नाहीत. ते पूर्णपणे नॉन टेक्स्च्युअल असणार आहेत. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे डिपेंड अपॉन टेक्स्टबुक बट अदर दॅन टेक्स्च्युअल सम्स. म्हणून विद्यार्थी मित्रांनी क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 कडे जरा व्यवस्थित लक्ष देऊन त्यांनी अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथं 8 आणि 3 असे एकूण आपल्याला जवळपास 11 मार्क आपण इथं मिळवू शकतो आणि टोटल 18 पैकी आपण 11 गुण मिळवू शकतो. इथं बाकीच्या 3 क्वेश्चन्स प्रमाणे नसून हे दोन्ही पण क्वेश्चन्स त्यांच्या स्किलवरती, त्यांच्या थिंकिंगवरती, त्यांच्या अंडरस्टँडिंगवरती हे क्वेश्चन्स असणार आहेत. क्वेश्चन नंबर 5 मध्ये उदाहरणार्थ द्यायला गेलं तर आपल्याला काही इनकम्प्लीट क्वेश्चन्स असणार आहेत. ते कंप्लीट क्वेश्चन करायचे आहेत आपल्याला आणि ते सॉल्व करायचे आहेत. काही कंडिशन्स दिलेले असतात आणि त्या कंडिशन्सचा यूज करून आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन सॉल्व करून, क्वेश्चन तयार करून ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आलं लक्षात? काही एखादं समरी आपलं पॅसेज दिलेले असतात, त्या पॅसेजवरून आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि त्या क्वेश्चन्स आपल्याला सोल्युशन पाहिजे. असे व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स यामध्ये असणार. काही फ्लो चार्ट दिले असतात, ते फ्लो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. असं एकंदरीत क्वेश्चन पेपरचं पॅटर्न. म्हणजे इन ऑल आपण जर पाहिलं गेलं तर आपल्याला 60 क्वेश्चन पेपर असणार आहे. 60 मार्क्सचं. त्यामध्ये आपल्याला 40 मार्क. मित्रांनो, याच क्वेश्चन पेपरवरती आधारित आपण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2चे टॉपिक वाईज मार्क्सचं वेटेज किती प्रत्येक टॉपिकला दिले गेलं आहे याचं आपण थोडंसं चर्चा करूयात. सुरुवातीला मॅथ्स 1 मध्ये देर आर 6 टॉपिक्स ॲज यू नो. यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. त्याला 12 मार्क्स आहे. दॅट मीन्स दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आता हे टॉपिक तुम्हाला काही नवीन नाही आहे, हे जुनंच आहे. 9th मध्ये ह्याचं आपण बेसिक पाहिलेलंच आहे. त्याचा पुढचा पार्ट आपण यावर्षी आपण पाहणार आहोत. दुसरा टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हेही आपल्याला 12 मार्क्सला आहे. म्हणजे पुन्हा एकदा हे खूप महत्त्वाचं टॉपिक दुसरं पण आहे. यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स 8वी 9वी मध्ये आपण बऱ्याच वेळेस आपण इक्वेशन्स सॉल्व केलेले आहे. त्यामुळं हे पण एक आपल्या ओळखीचंच टॉपिक आहे. त्यानंतर राहिलं तर तिसरा टॉपिक आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता हे टॉपिक 8 मार्काला आहे, पण हे टॉपिक पूर्णपणे आपल्यासाठी नवीन आहे. आता नवीन आहे म्हणजे हार्डच असतं असं पण नाही. याच्यामधले जे आतले जे कन्सेप्ट्स आहेत ते आपल्या ओळखीचेच आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी न घाबरता हे एक वेगळ्या प्रकारचं टॉपिक आहे, याचा आनंद आपण यावर्षी घेणार आहोत. खूप छान टॉपिक आहे. याचे 8 मार्क आपल्याला 100% मिळू शकतातच.
पुढचा टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंग जर विचार करायला गेलं तर हेही टॉपिक आपल्याला नवीन बिलकुल नाही आहे. मागच्या वर्षी हेच टॉपिक असंच याच प्रकारचं टॉपिक होतं, परंतु मागच्या वर्षी आपण पर्सेंटेजचे एक्झाम्पल सॉल्व केलेले होते, त्यानंतर इन्कम टॅक्सचे एक्झाम्पल सॉल्व केलेले होते. ह्या वर्षी आपण GST, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि म्युच्युअल फंड्स तसंच शेअर्सचं आपण या टॉपिकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आपल्याला 8 मार्क या टॉपिकसाठी असणार आहे. आफ्टर दॅट प्रोबॅबिलिटी हे टॉपिक पुन्हा एक नवीन टॉपिक आहे. याही टॉपिकला आपल्याला 8 मार्क मिळणार आहेत. पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे नवीन टॉपिक जरी असलं तर हे अतिशय छान टॉपिक आहे, खूप चांगलं टॉपिक आहे आणि अतिशय सोपं आणि सॉल्व करताना पण एक प्रकारची वेगळी मजा आपल्याला या टॉपिकमध्ये येणार आहे. आणि शेवटचं टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स. हे स्टॅटिस्टिक्स टॉपिक आपण 8वीला पाहिलेलं आहे, 9वीला पाहिलेलं आहे आणि याच्या पुढचा पार्ट यावर्षी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. परंतु या टॉपिकला 12 मार्क्सला आहेत. म्हणजे आपल्याला पहिले 2 टॉपिक 12 मार्क्सचे आणि शेवटचं टॉपिक 12 मार्क्स. इन ऑल या फक्त 3 टॉपिकसाठीच आपल्याला 36 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे खूप सोपं, अतिशय महत्त्वाचं टॉपिक्स या ठिकाणी आहेत. आपल्याला मार्क्स तर 100% या मॅथ्स 1ला 40 गुण 100% मिळायलाच पाहिजे. आता आपण मॅथ्स 2साठी आपण चर्चा करूयात. यामध्ये दिलेल्या प्रकरणामध्ये एकूण 7 प्रकरणे या ठिकाणी दिलेली आहेत. मग या 7 प्रकरणांमध्ये पहिला प्रकरण येतो तो म्हणजे सिमिलॅरिटीचा. जे प्रकरण आपल्याला इयत्ता 8वीमध्ये आपण त्याबद्दलची थोडंसं प्राथमिकता पाहिलेलेच आहे, त्याचा वापर केलेला आहे. जसं आपण एकरूपता म्हणजे कॉन्ग्रुएन्सी आणि सिमिलॅरिटी याबद्दलचं आपण थोडंसं चर्चा आपण इयत्ता 8वीमध्ये केलेलंच आहे. या वर्षी आपल्याला ह्या टॉपिकला आपला 10 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकरण आहे तो म्हणजे पायथागोरस हे एखादा 10वीमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पायथागोरस माहीत नसलेला विद्यार्थी नक्कीच नसेल. कारण इयत्ता 5वी 6वी पासून आपण या प्रमेयाचा या थेरमचा वापर आपण प्रत्येक वेळेस आपण करत आहोत. कुठलाही एखादा काटकोन त्रिकोण दिसला, राईट अँगल ट्रायंगल दिसला की त्यामध्ये आपण हे थेरम वापरतोच. या टॉपिकसाठी आपल्याला 7 मार्क दिलेले आहेत. यामध्ये आपण त्याच्या पायथागोरसवरती आधारित काही प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत, ते प्रूफ करणार आहोत, त्याचा यूज आपण बऱ्याच एक्झाम्पल्समध्येही करणार आहोत. त्यानंतर तिसरा जो प्रकरण आहे टॉपिक आहे तो म्हणजे सर्कल हे 12 मार्क्सला टॉपिक आहे, जो या मॅथ्स 2 मधला सगळ्यात जास्तीचा मार्क असलेला टॉपिक आहे. यामध्ये आपण बरेच प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. पण जवळपास सर्कलचं आपण 5वी 6वी 7वी पासूनच आपण सर्कलचा वापर याच्या आधी केलेलाच आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की सर्कलसाठी काय काय आवश्यक आहेत, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रॉपर्टीज असू शकतात आणि आपण नवीन कोणते कोणते प्रॉपर्टीज या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. या सर्व बाबतीचं चर्चा आपण या 3rd टॉपिकमध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचा 4th टॉपिक म्हणजे विद्यार्थ्यांचं सगळ्यात आवडीचा टॉपिक. का तर ह्यामध्ये आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्समधले जेवढे काही ॲपरेटस आहेत त्या ॲपरेटसचा वापर या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. आणि या टॉपिकसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे तो म्हणजे पायथागोरसचा, सर्कलचा आणि सिमिलॅरिटी. या तीनही टॉपिकमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत त्या सर्व प्रॉपर्टीजचा वापर करून या 4थ्या टॉपिकमध्ये आपण काही कन्स्ट्रक्शन्स आपण करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला 7 मार्क्स अलाउड झालेला आहे, दिलेला आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे 5वा कोऑर्डिनेट जॉमेट्री. हे टॉपिक 9thला पण होतं. 9thला पण बरेचसे प्रॉपर्टीज आपण या टॉपिकमधले पाहिलेले आहेत आणि त्याबरोबर काही फॉर्म्युलाचा आपण वापर केलेला आहे. यावर्षी आपण याच टॉपिकमधले बरेचसे नवीन फॉर्म्युले वापरून आपण त्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. या टॉपिकसाठी आपल्याला 7 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर सेकंड लास्ट टॉपिक म्हणजे ट्रिग्नॉमेट्री हे मागच्या वर्षी आपण साइन, कॉस, टॅन ह्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. याही वर्षी आपण या
ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा वापर करणार आहोत, याच्याबरोबर त्याचे रेसिप्रोकल्स म्हणजे कोसेक थिटा, सेक थिटा, कॉड थिटा यांचाही आपण वापर करून काही वर्ड प्रॉब्लेम्स पण याही वर्षी आपण सॉल्व करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 7 मार्क्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर शेवटचं प्रकरण आहे मेन्शुरेशन. मेन्शुरेशन हे पुन्हा अतिशय महत्त्वाचं 10 मार्कासाठी हा टॉपिक असणार आहे. या टॉपिकमध्ये आपण काही सरफेस एरिया, त्यानंतर व्हॉल्यूम अशा आपण 2D फिगर्स, 3D फिगर्स यांचा आपण सरफेस एरिया, व्हॉल्यूम आपण काढणार आहोत. यामध्ये आपण सिलेंडर, क्युबॉइड, त्यानंतर क्यूब, कोन, फ्रस्टम, त्याच्यानंतर स्पियर, हेमिस्पियर ह्या सगळ्या फिगर्सचा आपण मेन्शुरेशनमध्ये आपण विचार करणार आहोत. यासाठी आपल्याला 10 मार्क्स दिलेले आहेत. असं एकंदरीत मॅथमॅटिक्स 2 साठी आपल्याला इन ऑल 60 मार्क्स अलॉट झालेले आहेत. या 60 मार्क्सपैकी आपल्याला 40 मार्क्सचं क्वेश्चन पेपरमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व करून आपण मिळवणार आहोत. मित्रांनो, मॅथमॅटिक्स 2 मध्ये आपण 40 मार्क्स मिळवणे हे अजिबात अवघड नाही, कारण पहिल्या 3 टॉपिकमध्ये बरेचसे थेरम असणार आहेत आणि हे सगळे थेरम्स खूप महत्त्वाचे. वर्षाच्या सुरुवातीपासून आपण जर या थेरम्सचा आपण नीट प्रॅक्टिस केलं तर आपल्याला कुठलंही थेरम हे अजिबात अवघड वाटणार नाही. त्यानंतर 4th टॉपिकचे 7ही मार्क आपल्याला मिळू शकतात. कोऑर्डिनेट जॉमेट्री त्याचेही 7 मार्क. ट्रिग्नॉमेट्री जर आपण प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित सोडवलं, कळालं तर आपण त्याचेही 7 मार्क्स आपण मिळवू शकतो. ह्या प्रकारे एकूणच 60 मार्कापैकी आपण 40 मार्क सहजरित्या आपण घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर जे पार्ट 1 साठी 40 मार्क, पार्ट 2 साठी 40 मार्क, मग उरलेले 20 मार्कबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात. उरलेले 20 मार्क हे इंटरनलचे असणार आहेत. हे इंटरनलचे 20 मार्क खालीलप्रमाणे बायफर्गेट झालेले आहेत. इंटरनलचे 20 मार्क, त्यामध्ये 10 मार्क प्रॅक्टिकल्सचे असतील, 10 मार्क MCQs, युनिट टेस्ट और होमवर्कसाठी असणार आहे. मग या प्रत्येकामध्ये मॅथ्स 1 साठी 5 मार्काचे प्रॅक्टिकल्स असतील, मॅथ्स 2 साठी 5 मार्काचे प्रॅक्टिकल्स असणार आहेत. हे वर्षाच्या शेवटी एक प्रॅक्टिकल्सचं एक्झाम घेऊन त्यामध्ये 5 आणि 5 असे 10 मार्क तुम्हाला मिळू शकतात. आणि त्यानंतर उरलेले 10 मार्कासाठी म्हणजे MCQ, युनिट टेस्ट किंवा होमवर्क हे तुमच्या शाळेतील शिक्षकांवरती डिपेंड असणार आहे. मग ह्यामध्येही आपल्याला 5 मार्काचे मॅथ्स 1चे आणि 5 मार्काचे मॅथ्स 2चे असे एकंदरीत इथेही 10 मार्क, याप्रमाणे आपल्याला इंटरनलचे 20 मार्क आपण मिळवू शकतो. या प्रकारे 40 मार्क्स मॅथ्स 1 साठी, 40 मार्क्स मॅथ्स 2 साठी आणि त्यानंतर 20 मार्क हे इंटरनलचे असणार आहेत. अशा प्रकारे आपण 100 मार्काचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. यामध्ये आपण मॅक्झिमम मार्क्स कसं मिळवायचं, कुठल्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं हे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरून, त्यानंतर आपण सांगितलेल्या टॉपिक वाईज वेटेज ऑफ मार्क्सवरून कळून येतं की इथं तुम्हाला कळायला पाहिजे की आपण कोणत्या टॉपिकला किती महत्त्व आपण दिलं पाहिजे आणि कोणतं टॉपिक जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला त्याचे किती मार्क आपल्याला मिळू शकतात. याप्रमाणे जर आपण व्यवस्थित विचार केलं तर आपल्याला 40, 40 आणि 20 मार्क असे 100 मार्क आरामात मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांना मी असं एक सांगू इच्छितो की बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण हे मॅथ्समध्ये मिळू शकतात. हे केवळ सुरुवातीपासून, वर्षाच्या सुरुवातीपासून प्रत्येक कन्सेप्ट त्या विद्यार्थ्याला जर कळालं, समजलं, आवडलं तर तो अतिशय व्यवस्थितपणे पेपर सॉल्व करू शकतो आणि अशा विद्यार्थ्यांना 100 गुण मिळवणे हे अजिबात अवघड वाटणार नाही. तर आपल्याही मधून बऱ्याच विद्यार्थ्यांना यावर्षी 100 गुण मिळतीलच अशी मी अपेक्षा करतो आणि मिळणारच. जर आपण प्रयत्न चांगलं केलं तर 100% तुम्हाला 100 गुण मिळू शकतात. ओके, तर पुढच्या तासाला आपण काय करूयात, सिलेबसला स्टार्ट करू. त्यातलं पार्ट 1चं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे प्रकरण आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.